हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं की मीरा आणि अंबिका आउट हाऊसला जायचा प्लॅन करत आहेत, कारण की तिथे माया ऑलरेडी गेली असते आणि मीरा आणि अंबिकाला बघायचं असतं की मायासोबत अजून कोण आहे म्हणून. तेव्हा माया मंजिरीला कॉल करते, पण मंजिरी फोन उचलत नाही आणि मंजिरी आउट हाऊसला जायला निघते. तेवढ्यात ती मीरा आणि अंबिकाला जाताना बघते. तेव्हा मंजिरी बोलते की माया कशाला बोलवते, आता मला नाही जाता येणार आउट हाऊसला, या दोघी ऑलरेडी तिथे गेल्या आहेत म्हणून. तर तिथे मीरा पोचते. माया तिच्यासोबत बोलत असते. तेव्हा माया सांगत असते की तुलाही मी अंबिकासारखं मारणारे वगैरे असं ती बोलत असते. तेव्हा माया पहिले तिथून निघून जायला लागते. तेवढ्यात अंबिका तिच्या भोवती जाळाचं रिंगण घालते. तेव्हा माया घाबरायला लागते. तेव्हा मीरा तिच्याकडनं कबूल करून घेते की तुला मी सोडणार नाही. अंबिका ताईला तू जसं जाळून ह्याच आउट हाऊसमध्ये मारलं होतंस ना, तसंच तुझी मी हालत करणार आहे. तेव्हा माया बोलते की तू हे काय करतेस मीरा, आणि तुला कोणी सांगितलं मी. तेव्हा माया बोलते की तुला कबूल करावं लागेल की तूच अंबिका ताईला आउट हाऊसमधून जाळून मारलं आहेस म्हणून. तेव्हा माया भीतीच्या धाकेने सगळं कबूल करते. मीरा फोनमध्ये ते रेकॉर्डिंग करून ठेवते. तेव्हा अंबिका मीराकडे बघून रडत असते आणि बोलते की मला मायाने इथेच मारलं होतं, माझ्या वेदापासून, माझ्या अथर्वपासून मला दूर केलं होतं. सगळी कबुली झाल्यावर मीरा मायाला घेऊन घराकडे जाते आणि हॉलमधून दाराच्या पायरीवरून तिला ढकलते. तेवढ्यात सगळे अनन्या, अथर्व सगळे मायाला उचलतात आणि बोलतात की काय झालंय आणि तू असं, तुझा चेहरा असा का झालाय म्हणून. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा, मायाची ही हालत मीच केली म्हणून. मंजिरी थोडी घाबरलेली असते. मायाने तिचं नाव घेतलं तर नाही ना असं म्हणून तिला भीती वाटत असते. हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात. तेव्हा मीरा बोलते की माया, मुकाट्याने कबूल कर की तू काय गुन्हा केला आहेस म्हणून. तेव्हा माया काहीच बोलत नसते आणि बोलते की मी काहीच गुन्हा केलेला नाही, अथर्व ही खोटं बोलते म्हणून. तेव्हा मीरा सगळं सांगते की अंबिका ताईला इनेच मारलं, सगळ्या गोष्टी ती सांगायला लागते. तेव्हा नर्मदा बोलते हो, पण तुला कसं माहिती आहे मीरा. तेव्हा मीरा बोलते की तिला माझ्या बहिणीपर्यंत मला पोहोचू द्यायचं नव्हतं, पण अजूनपर्यंत मीरा आणि तिच्या बहिणीचं नाव फोडलेलं नाही आहे. पण अंबिकाला कसं मारलं, काय केलं, हे सगळं मीरा तिथे सांगत असते. तेव्हा माया बोलते की नाही, ही खोटं बोलते. तेव्हा मीरा बोलते की मला माहिती होतं माया, तू असंच करणार आहेस, तू सगळ्यांसमोर पुन्हा तुझे शब्द मागे घेणार आहेस म्हणून, पण माझ्याकडे पुरावा पण आहे. तेव्हा माया घाबरते. तेव्हा मीरा मोबाईल काढते. अथर्व पटकन तिच्या हातातनं मोबाईल घेतो. अथर्व व्हिडिओत बघतो. व्हिडिओमध्ये माया सगळं कबूल करत असते. अथर्वला तर धक्काच बसतो. अथर्व खाली कोसळणार. तेवढ्यात त्याला अनन्या, दादासाहेब सगळे पकडतात. तेव्हा अथर्व मायावर खूप चिडतो आणि अथर्व तेव्हा स्वतःला कोसत असतो की किती दिवस मी या गिल्टमध्ये जगत होतो की माझी अंबिका माझ्यामुळे गेली, किती दिवस मी माझ्या वेदापासून अबोल राहिलो. तेव्हा अथर्व बोलत असतो की तू माझ्या वेदापासून, तिची आई, माझ्यापासून माझी लाईफ पार्टनर हिरावून घेतलीस, मी तुला सोडणार नाही. अथर्व चिडतो आणि जोरात ओरडतो, माया, आय विल किल यू. तेव्हा तो अथर्व मायाला मारायला सुटणार. तेवढ्या त्याला सगळे पकडतात आणि इकडे मंजिरी मायाला पकडून सांगत असते की माया, तू काही बोलणार नाही, माझ्याकडे बघ. तेव्हा माया बोलत असते की अथर्व, माझं ऐकून तरी घे. पण अथर्व इकडे बोलत असतो की मी तुला सोडणार नाही म्हणून. तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व शांत हो, पुरावा आहे आपल्याकडे, आपण लिगल ॲक्शन घेऊ याच्यावर. तेव्हा माया बोलत असते की नाही नाही, मी काहीच नाही केलं आहे. अनन्या, तुला असं वाटत असेल. अनन्या बोलते की तुला पण असंच जिवंत जाळायला पाहिजे. तेव्हा माया बोलते मी नाही केलं हे, म्हणजे मी केलं आहे, पण हे मी नाही केलं आहे, माझ्याकडनं करवून घेतलं आहे. तेव्हा अंबिकाचं लक्ष मायाकडे जातं. मंजिरी आणि मदन तिथेच असतो. मंजिरीने मदनला वाटत असतं की ही काहीतरी नाव फोडते म्हणून. तेव्हा मदन मायाला तिकडनं चाकू दाखवत असतो की तू काही फुटलीस तर. इकडे मंजिरी पटकन चाबूक घेऊन येते आणि पुढच्या पुढे मायाला मारायला लागते आणि बोलते की माझ्या सुनेचा तू घात केला आहेस, माझ्या लेकीसारखी होती, माझ्या अथर्वचा तू संसार उद्ध्वस्त केला आहेस. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, तू पोलिसांना फोन केला होतास ना, नाहीतर आईंच्या हातून ती इथेच मरून जाईल माया. तेव्हा मीरा बोलते मी फोन केला होता, यायलाही हवे होते पोलीस. तेव्हा दादासाहेब मंजिरीला आवर घालतात आणि बोलतात की मंजिरी बस, पुरावा आहे आपल्याकडे. तेव्हा दादासाहेब बोलतात की पुरावा आहे आपल्याकडे. तेव्हा मंजिरी मुद्दाम रडायला लागते की काय वाईट केलं होतं माझ्या अंबिकाने हिचं. तेवढ्यात इन्स्पेक्टर येतात. तेव्हा अथर्व बोलतो की या इन्स्पेक्टर साहेब, हिनेच माझ्या अंबिकाचा खून केला आहे. तेव्हा अथर्व इन्स्पेक्टरांना बोलतात की इन्स्पेक्टर साहेब, पुरावा आहे माझ्याकडे, हिला घेऊन जा आणि ही जेलमध्येच राहायला पाहिजे, ही बाहेर येणार नाही, याची काळजी मी घेईल. तेव्हा मायाला पोलीस घेऊन जातात. माया बघत असते मंजिरीकडे. मंजिरीला आनंद पण होत असतो आणि बोलते की तात्पुरतं आता संकट टळलं आहे. तेव्हा अथर्व अंबिकाच्या फोटोकडे बघतो आणि खालीच बसतो, पूर्ण खचून जातो. तेव्हा मीरा त्यांच्याकडे जाते. मीरा अथर्वसोबत खाली बसते. अथर्वच्या डोळ्याचा चष्मा काढते, त्याचे डोळे पुसते आणि बोलते की वेदाची बाबा, तुम्ही आता रडू नका. खऱ्या अर्थाने अंबिका ताईला आता
शांती भेटेल. इकडे मीरा तिच्या खोलीत विचार करत असते. तिला आठवत असतं की माया बोलली की हे मी केलंय, म्हणजे मी केलंय पण माझ्याकडनं कोणीतरी करवून घेतलंय. तेवढ्यात अंबिका तिथे येते आणि अंबिका बोलते की मीरा. तेव्हा मीरा बोलते, ताई आता वेदाच्या जीवाला धोका नाही आहे. तेव्हा अंबिका बोलते, वेदाच्याच नाही, आता तुझ्या आणि अथर्वच्या जीवालाही धोका नाही आहे. तेव्हा मीरा बोलते, नाही ताई, पण तिने ज्या व्यक्तीला आउट हाऊसमध्ये बोलवलं ना, ती व्यक्ती भेटलीच नाही आहे, ती व्यक्ती बाहेरच आहे अगं. तेव्हा अंबिका बोलते, हो मीरा, पण आता काय गं, ज्या अर्थी ती व्यक्ती आउट हाऊसमध्ये आली नाही ना, त्या अर्थी ती व्यक्ती फक्त मायाला मदत करत असेल, आणि आता माया जेलमध्ये तर ती व्यक्ती असं नाही करणार. तेव्हा मीरा बोलते, पण पण ना अंबिकाताई, तेवढ्यात मंजिरी, अथर्व आणि अनन्या येतात. मंजिरी येते आणि मीराला मिठी मारते. मंजिरी बोलते की मला माफ कर, तू सांगू तुझी मीरा, तरीसुद्धा आम्ही तुझ्यावर विश्वास नाही ठेवला, सॉरी. तेव्हा मीरा बोलते, काही साहेब आपल्याला कुठे माहिती होतं पहिले. तेव्हा अथर्व बोलतो की ही माया इतकी क्रिमिनल निघेल असं कुठे माहिती होतं, ती इतक्या खालच्या लेवलला जाईल हे कुठे माहिती होतं. तेव्हा मंजिरी बोलते की हो ना, अंबिकाला मारून तिचे समाधान नाही झालं तर तिने मीरावर डोळा होता तिचा, तिने मीराला मारायचा प्लॅन केला. तेव्हा अनन्या बोलते की आई तू दादाची दृष्ट काढ, कारण की मायाचं जेही त्याच्यावर साया असेल ना, तो निघून जाईल, तिची वाईट नजर निघून जाईल. तेव्हा मंजिरी बोलते की हो. तेव्हा मीराला मंजिरी बोलते की चल. तेव्हा ते सगळी बाहेर जातात. तेवढ्यात दामोदर नर्मदाला बोलतो की असं काही तू कर ना, की मायाबरोबर मंजिरी वहिनीसुद्धा खड्या फोडायला गेली पाहिजे जेलमध्ये. मग काय या घरावर राज्य कुणाचं. तेवढं तिथे मंजिरी येते आणि बोलते काय. तेव्हा मीरा, अथर्वण ते सगळे मंजिरी सोबत येतात. तेव्हा मंजिरी विचारत असते की काय, कोण करणार आहे राज्य. तेव्हा दामोदर थोडा हबकतो. तेव्हा दामोदर बोलतो की कली करणारे राज्य, कलयुग आहे ना. तेव्हा मंजिरी बोलते तेव्हा मंजिरी तवा घ्यायला लागते. तेव्हा नर्मदा बोलते, वहिनी पोळ्या वगैरे सगळं झाले आहेत, तुम्ही का तवा घेतायत. तेव्हा मंजिरी तवा गॅसवर ठेवते आणि बोलते की अथर्व येतो. तेव्हा मंजिरी डब्यातनं मीठ आणि मोहरी घेते. तेव्हा नर्मदा बोलते का अच्छा दृष्ट काढताय का. तेव्हा अनन्या बोलते, आत्या तुला काढायची का दृष्ट. तेव्हा दामोदर बोलतो, हिला कोणाची दृष्ट लागणार आहे, डोळे फुटायचे त्याची दृष्ट लागणार याची. तेव्हा मीराला थोडं हसायला पण येतं. तेव्हा अनन्या बोलते, काका काय बोलतायत तुम्ही. तेव्हा नर्मदा बोलते, जाऊ दे गं, दुसरं काय येतं त्यांना. तेव्हा अनन्या बोलते, चेष्टा करतायत ते. तेव्हा मंजिरी अथर्वला बोलवते आणि त्याची दृष्ट काढते. बोलते, आल्याची गेल्याची, घरच्यांची, बाहेरच्यांची, आजूबाजूंच्यांची, त्या मायाची कोणाचीही दृष्ट लागली असेल तर ती निघून जाव. तेव्हा नर्मदा बोलते, हां मायाची दृष्ट लागली असेल अथर्वला, आता बघा वहिनी कसला भडका उडतो ते मोहरीचा. तेव्हा मंजिरी मीठ मोहरी तव्यावर टाकते. तेव्हा मोहरी तडतडतच नाही. तेव्हा तेव्हा मीराचं आणि अंबिकाचंही लक्ष जातं. तेव्हा नर्मदा बोलते, हे काय तडतडलीच नाही की मोहरी. तेव्हा मंजिरीचीच नजर असते मेन, म्हणून मंजिरी गप्प बसते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.